एकीकडे एवढी पॉवर असताना आपण जर का झटपट श्रीमंतीच्या मागे जर का ती पॉवर खर्च करणार असू आणि त्याच्यातनं आपण व्यसनाधीन होणार असू तर आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत, आपला युथ कुठल्या दिशेला चालला. मी तरुणांबरोबर आणि खास करून महाराष्ट्रातल्या तरुणांबरोबर ज्यावेळी उद्योजकतेची मानसिकता, स्टार्टअप कसे करायचे याच्याबद्दल त्यावेळी चर्चा करतो, त्यावेळी त्यांची ऊर्जा, त्यांच्या आयडियाज, त्यांचा ध्यास हे बघून काही काही वेळा थक्क व्हायला होतं. आणि स्पेशली ग्रामीण भागातले जे तरुण आहेत ते. आणि अशा पार्श्वभूमीवर काल मी एका मराठी वृत्तपत्रातला लेख वाचला, फॅन्टसी गेम मध्ये झटपट श्रीमंत होण्यासाठी भारतातली जनता कशी वेडी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डेटा दिला की 9,100 करोडची ही पूर्ण इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये 22.5 करोड जनता भारतातील म्हणजे जवळपास 18% जनता या फॅन्टसी गेमच्या व्यसनाधीन झाली. आणि मग त्याच्यामधनं ते डोपामाइन कसं वाढतं किंवा त्याच्यातनं फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, डिप्रेशन या प्रकारचे व्याधी कशा जुळतात आणि खास करून तरुणांना. आणि त्यामध्ये एक जण कमवत असेल तर 10,000 लोकांना साधारणपणे अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. अशा प्रकारचा डेटा बघितल्यानंतर केवळ मला शॉक बसत नाही तर मला व्यथित व्हायला होतं. कारण एकीकडे एवढी पॉवर असताना आपण जर का झटपट श्रीमंतीच्या मागे जर का ती पॉवर खर्च करणार असू आणि त्याच्यातनं आपण व्यसनाधीन होणार असू तर आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत, आपला युथ कुठल्या दिशेला चाललाय हा विचार करणं आपण एक तरुण म्हणून आणि एक सुजाण नागरिक म्हणून करणं अत्यंत गरजेचं आहे.